भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. मंचावरील विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 32 वर्षाच्या नंतर जे आपण इथे एकत्र आलेलो आहोत, आपला गेट टुगेदर कार्यक्रम सादर करण्यासाठी इथे आपल्याला आपले अनुभव, आपला पास्ट थोडासा आठवण त्याला उजाळा द्यायचा आहे. मी 7वीला असताना श्रीनिकेतनमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. त्या काळात वाघमारे सर, कंधारे सर, आता जे प्रोजेक्टमध्ये वाघमारे सर इथे बसलेले आहेत ना, त्यांनी मला इंग्लिश शिकवलेलं आहे. त्यांचं इंग्लिशबद्दल त्यांचं गायडन्स खूप कामात येतं. तेच कंटिन्युटी मनसरे सरांनी आपल्याला 8वी 9वी 10वीमध्ये केलेली आहे. टेक्निकल पण त्यांनी खूप इंटरेस्ट. त्या काळामध्ये मला आठवतं, भारतीय क्रिकेट टीममध्ये श्रीनाथ बॉलर होते. आताही माझ्यावरती मत बोलतो मी. श्रीनाथ क्रिकेटमधले आणि आपले थोरात सर, थोडंसं साम्य वाटतं मला त्यांच्या ह्याच्यामध्ये. तो पण खूप पोटतिडकीनं खेळायचा आणि आपले सर पण तितक्याच पोटतिडकीनं शिकवायचे. त्यांची शिकवण्याचं ते खूप बघा हे होतं. मी कधीच त्यांना म्हणजे हे केलेलं विसरू शकलेलं नाही. त्यांची ती शिकवण्याची पद्धत वगैरे, त्यांनी म्हणजे जीव होताची त्याच्यामध्ये. आणि आपले सतत ते क्लास टीचर राहिलेले होते, त्यांनी आपल्याला कधीच सोडलेलं नाही. त्याच्यानंतर इसतकर सर गणितामध्ये पक्का करून सोडले तुम्ही आम्हाला. आता मॅडमच्या बाबतीमध्ये, मॅडम सॉरी, मी हिंदीमध्ये थोडा कच्चा राहिलो मी. नाही, तुमची शिकवण चांगली होती मॅडम. मला यायचं. जास्त वेळ नाही घेता मी त्याच माझे 2 शब्द करतो. काय मॅडम, मी पॉलिटेक्निक केलं, मेकॅनिकल डिप्लोमा झाला माझा. आणि इंडियन कोस्ट गार्डमध्ये मी पहिल्या जॉबला लागलो होतो. सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस होती. 7 वर्ष मी तिथे सर्व्हिस केली. त्याच्यानंतर लग्न केल्यानंतर मला बाहेरचं लाईफ नको वाटू लागलं आणि मग MSc मध्ये जॉईन झालो ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून. मी आज एक्लाऱ्याला जॉब करतोय. नावाचं तर माहितीच आहे माझा, मधुकर पुंडलिक सावंत सर्वांना. या सर्वांना माझा नमस्कार. मी आपल्या सर्वांच्या मी स्वतः नितीन मारुतीराव कोंडेकर. आपल्या शाळेमध्ये वर्ग 5वा पासून 10वी पर्यंत होतो. त्यापुढे यशवंतवाडीला पुढे शिक्षण झालं, बॅचलर इन आर्ट झालो. त्याच्यानंतर मी पुढे चलून काही थोडे दिवस बिझनेस केला. बिझनेसच्या नंतर मी आता फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतो. म्युच्युअल फंड, इन्शुरन्स इंडस्ट्री वगैरे सांभाळतो. आणि जीवनामध्ये मला बऱ्याच गोष्टी अशा आठवतात की आपल्या सर्वांच्या शिक्षणामुळे आम्ही जीवनामध्ये जे मुलं पुढं आमच्यासोबत होते पण ते नंतर कधी कधी मागे पडले, पण आम्ही पिकअप जे घेतलाय तो आता पुढेच आहे. हे सर्व होण्यामध्ये सर्व तुमच्या शिक्षक वृंदाचा अधिकार, याबद्दल थँक्यू. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे शाळेचं जे शिक्षण होतं त्या काळातलं ते खूपच सुंदर आणि एकदम अविस्मरणीय होतं. जेव्हा आम्हाला मार्कसुद्धा मिळायचा तर आम्हाला भीती राहायची की अभ्यास करावा लागेल, आणि ती भीती आजकाल आम्हाला आजच्या काळामध्ये आमच्या मुलांमध्ये दिसत नाही. आणि तुमच्या ज्या गोष्टी त्यांना ज्या सांगायच्या आत्मीयतेच्या, त्या आत्मीयतेच्या गोष्टी आम्ही त्यांच्या ट्युशन्समध्ये वगैरे जाऊन पाहतो मुलांच्या, पण ते तेवढ्या विद्यार्थ्यांना शेअर करू शकत नाही. त्यांना बंधनं खूप आलेली आहेत. आणि आजच्या काळामध्ये तर स्ट्रगल खूप आहे. आणि 70 करोड जेव्हा जनता होती तेव्हा शिकलेले आहेत आणि त्यांना 150 करोडमध्ये स्वतः शिकायचे आणि त्याच्यातून त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. आणि आम्हाला तर असं वाटतं की आजचा काळ उलट पहिल्यापेक्षा स्टेबल होण्यासाठी, इन्कम ऑफ सोर्स वाढवण्यासाठी खूप चांगला आहे.
आणि आम्ही हे जे सर्वजण आहेत त्याच्यामध्ये मोजके जर विद्यार्थी सोडले 4-5 ते फक्त गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. आम्ही सर्वजण बाकीचे प्रायव्हेटमध्ये काम करतो. पण प्रायव्हेटमध्ये काम करताना आम्ही आमच्या स्तराला गव्हर्नमेंट लेवलवर कसं जाऊ शकतो हे फक्त आणि तुमच्या म्हणजे शिक्षणामुळे आम्हाला कळालेलं आहे. एवढ्या 2 गोष्टी बोलून मी माझं शिक्षण आपलं बोलणं संपवतो. धन्यवाद. कोण आहे? गोविंद कुलकर्णी. परिचय तर दे ना. माझं नाव गोविंद कुलकर्णी, गोविंद व्यंकटराव कुलकर्णी, आणि मी माझं शिक्षण ते इथं 10वीपर्यंत इथंच झालं आहे आणि मग पीपल्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं. पुन्हा मग मी मटेरियल मॅनेजमेंटचा कोर्स केला. पुण्यामध्ये फर्स्ट कंपनी महिंद्रा कंपनीमध्ये होतो. नंतर मग सेकंड कंपनी ॲटलस कॉपमध्ये स्टोअर मॅनेजमेंट पोस्टवर आहे आता सध्या कार्यरत आहे. आणि मला अनुभव आहे की मला मॅडमने एक वाक्य सांगितलं, जीवनामध्ये खूप पुढे पडायचं, हे एवढंच सांगितलं आणि एवढंच बोलतो. धन्यवाद. त्याच्यानंतर शेख इस्माईल शेख इब्राहिम. मी इयत्ता 10वीमध्ये श्रीनगर शाळेमध्ये फक्त एका वर्षासाठी माझं ॲडमिशन झालं होतं आणि इसादकर सर आणि बनसर सर दोघांनी माझी टेस्ट घेतली होती मॅडमच्या सांगण्यावर सूचनेवरून. मी थोडंसं विलंबानं शाळेमध्ये आलो होतो 1-2 महिन्यानंतर. मॅडमने सांगितलं टेस्ट घ्या यांची. बनसर सरांनी तर ओके केलं होतं, पण इसादकर सरांनी म्हणले की मॅडम गणित खूप कच्चं आहे म्हणे, याचं खूप मेहनत करावी लागेल म्हणे. मॅडम म्हणलं तुला खूप मेहनत करावी लागेल. मी म्हणलं हो मॅडम, मी करेन मेहनत. आणि त्यानंतर मी मेहनत केली. सरांनी पण खूप चांगलं शिकवलं आम्हाला. आणि सोनकांबळे सर जे होते त्यांचा एक पॅटर्न होता शिकवायचा. कविता वगैरे शिकवल्यानंतर त्यांनी आपल्या भाषेमध्ये त्यांचं ट्रान्सलेट करायला सांगत होते. आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला त्यांचा काय पॅटर्न माहीत नव्हता मराठीचा. आम्ही आलो, कविता लिहिलं आपल्या शब्दामध्ये आणि त्यांनी चांगला चोपला आम्हाला दिवशी. सगळ्यांना पण मारलं, आम्हाला पण भरपूर मारलं. त्यानंतर मी कधी वर्षभर कुणाचाच मात खाल्ला नाही, त्यांचं पण नाही, कोणाचं पण नाही. आणि 6 महिला साधारणतः मी 62 मार्क घेतले होते तेव्हा. तर सरांनी मला परत मारलं कारण मला हिंदीला 60 पडले होते. अरे मराठीला 62, तुझी मदर टंग आहे ती, तुला 60 कसे पडले त्याच्यामध्ये? अरे सर म्हणलं इकडे बी तिकडे दोन्हीकडे मारले म्हणून तुम्ही मला. तर त्यांचा एक दृष्टिकोन समानतेचा त्या पद्धतीने कळतो आपल्याला की त्यांचा जरी तो विषय नसला, मॅडमचा जरी तो विषय असला तरी त्यांचं म्हणणं होतं की दोन्हीकडे तुम्ही समान पाहिजे त्या गोष्टीनं. तर हा फार मोठा फरक आजच्या शिक्षकांमध्ये आणि तेव्हाच्या शिक्षकांमध्ये पाहण्यामध्ये येतो. त्यानंतर मी माझं 12वी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आता मी जलसंपदा विभागामध्ये सिंचन म्हणून ते वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला मॅडमनी त्या वर्षी ॲडमिशन दिलं, त्याबद्दल त्यांचं विशेष धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझे सगळे शिक्षक वृंद आणि माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं मी पहिले स्वागत करतो आणि त्यांना नमन करतो. शाळेमध्ये असताना बरंच काही घटना घडल्या होत्या आणि शाळेमध्ये असताना जे काही गोष्टी होत्या त्यावेळेला मला तर आठवत नाही तेवढा, पण जे काही आठवतात त्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. पण माझ्या शिक्षकांच्या गोष्टी मला कधी आठवतात की बाबा शिक्षक लोकांनी मला कशा प्रकारे पनिशमेंट केली होती आणि कसं काय केलं होतं. त्यावेळेला मी एक काय माझे शिक्षक वृंद माझ्यासाठी सगळ्यात मोठे होते. माझे आज जसे गुरुचरी आहेत आणि जे माझे गुरु आहेत ते माझ्यासाठी चरणी आहेत आणि ते तर गुरुंनी मला आजपर्यंत घडवलं. आज मी माझ्यासाठी जेवढं काही आहे ते खूप काही आहे. मी माझं स्वतःचं नाही, मी माझं कंपनी केली, मी डिग्री पूर्ण केली. 10वीपर्यंत तिथं तुमच्यासोबत शिक्षण घेतलं, नंतर इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आणि मी ते केलं. पण हे शिक्षक लोकांचं जे प्रेम माझ्यावर होतं अगोदर ते नाही विसरलं. आणि खास करून माझे बनसरे सर, का तर ते इंग्रजी सर होते, मला इंग्रजी नाही. आज एवढा इंग्रजीमध्ये एक्सपर्ट आहे की त्यांनी तर म्हणायचे की तुला इंग्रजी कशी येत नाही आणि ते म्हणायचे अरे असं कसं काय. आणि बाकी तर ते होतच होतं. त्यामुळे थोडं होतं, थोड्या गोष्टी केल्या पण आज थोडं आहे.
पण आज आपण सर्व भेटलो आणि थोडे मला त्याच्याबद्दल आज खूप आणि आनंदाने हे आहे मनसोक्त मी आज सर्वांचे आभार मानतो आणि थोडे करतो. चालते ओके. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरोग्य विभागात MPW पदावर कार्यरत आहे. मी इयत्ता 6वीमध्ये असताना श्रीनिकेतन शाळेमध्ये जॉईन झालो होतो. त्याच्यानंतर मग यशवंत कॉलेजला माझं 11वी-12वी झालं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं मी. परत त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपनीमध्ये पुण्याला असताना नोकरी केलेली. त्याच्यानंतर 2013मध्ये मी लातूरमध्ये जिल्हा परिषद इथं सर्व सेवा भरतीतून हे झालो आणि इथं जिल्हा बदलीतून रुजू झालो. धन्यवाद. मी 8वी ते 10वीपर्यंत आपल्या शाळेत होतो. त्याच्यानंतर यशवंत कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं आणि आता होलसेल मेडिकल आणि प्लॉटिंगचं माझं काम आहे. आणि सगळे शिक्षक वर्ग मला जवळपास ओळखतात आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. सर्व आदरणीय शिक्षक वृंद नमस्कार. माझं नाव श्याम नामदेव लामतुरे. मी सध्या जिल्हा परिषद नांदेड येथे आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. धन्यवाद. सोडे लातूर. आणि मी 9वीला 8वी आणि 9वी 2 वर्ष 8वी आणि 9वी 2 वर्ष मी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे आणि एक छोटीशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केलेली आहे, BM कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, जे की इंडस्ट्रियल जे पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असते त्याच्यासाठी एक HFC लॅम्प लागते, ते माझ्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होते. नमस्कार. मेरा नाम साहिब खान है और मैं पहली से 10वीं तक श्रीनिकेतन हाई स्कूल में मेरा पूरा शिक्षण हुआ है. और मैं सभी शिक्षक और हमारे मैडम का बहुत आभारी हूँ, जबकि मुझे मेरी जो भी कामयाबी हुई है इनके पीछे मैडम का मुझे बहुत सहकार्य मिला है और मैं उनका हमेशा आभारी हूँ. और मैं आज रियल इस्टेट का मेरा बिजनेस है और मैं कॉन्ट्रैक्टशिप के अंदर डेवलपिंग कर रहा हूँ आज. धन्यवाद. दत्ता टोंपे. माझं 11वी-12वी यशवंत कॉलेजला झालं आणि नंतर मी ATD केली आणि आत्ता ॲज अ आर्टिस्ट पेंटर म्हणून फिल्म सिटीमध्ये काम करते. 10वीपर्यंत शिक्षण मी श्रीनिकेतन स्कूलमध्ये केलं. त्याच्यानंतर काही शिकलेलं नाही. मी व्यवसायात काम करतो. 10वीपर्यंत शिक्षण करून मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर माझं प्रोडक्शनचं स्पेक्टिकल कव्हर्सचं माझं प्रोडक्शनचं काम आहे. तर धन्यवाद. मी रावसाहेब सावंत, बांधकाम व्यवसायात आहे. मित्रांनो, श्रीनिकेतन स्कूलमध्ये मी 8वी ते 10वीपर्यंत शिकलो. सध्या न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. थँक्यू. शिक्षकांनी मॅडमनी माझा नमस्कार. मी सारिका संजय बुरसे, माझं नाव तिकडचं आणि अगोदरचा सारिका कस्तुरे. खूप छान वाटलं आज. आजचा दिवस सर्वांसाठी एवढा मौल्यवान आहे ना, आजचा दिवस कोणीच विसरू शकत नाही मॅडम. आम्हाला सर्वांना तुम्हाला भेटण्याची इच्छा खूप होती. नांदेडमध्येच असून आपली कधीच कोणाची भेट झाली नाही आणि कधीच कोणी एकमेकांशी खूप आजचा एवढा आठवणीतला दिवस आहे. गेले ते जुने दिवस, राहिल्या त्या आठवणी आणि आजचा क्षण आम्ही कधीच विसरणार नाही. आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आजचा मॅडम. त्याच्यानंतर सुजाता माधुरी आहे. मी अंगणवाडी टीचर आहे तरोडा बुद्रुकमध्ये, आशीर्वाद नगर येथे. थोडं वाचून म्हणते. आदरणीय प्रमुख पाहुणे, परमपूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित सर्व माझ्या मित्रमैत्रिणी, माझा नमस्कार. आपण सर्वजण एकत्र आलो आहोत एक सुंदर प्रसंगासाठी, आपल्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी. हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या मनात कायमचा कोरला जाईल असा आनंदाचा दिवस आहे. आजचा हा कार्यक्रम फक्त भेटण्याचा नाही, तर हा आपल्यामधील बंध अधिक दृढ करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. धन्यवाद. मॅडम, तुम्ही स्वागत करते.
मी दावीमध्ये तुमच्या शाळेमध्ये श्रीनिकेतन शाळेमध्ये हाऊस वाईफ. कसं करायचं आता सरिता मी राहील. क्लॅपसाठी हात खुल्ले सोडायचे बरं का. स्काउट गाईड क्लॅप हो. आपण कधीतरी प्रिन्सिपल बनलंच पाहिजे. आणि आज मी प्रिन्सिपल पदावरच आहे. माझ्या मिस्टरांमुळे मी प्रिन्सिपल पदावर आलेली आहे. पहिले कसं होतं, मराठवाड्यामध्ये महिला मुलींना केव्हा शिक्षणासाठी बाहेर जाऊ दिलं नाही. त्याची खूप म्हणजे हे वाटत होती, आपण हुशार असतानाही आपल्याला पुढे काही जाता येत नाही. काही वेगळं तरी करायला गेलं तरी ते पण करू देत नव्हते. मुली बाहेर निघाल्या आणि विशेष म्हणजे आमच्या देशमुखाच्या याच्यात तर जास्तच होतं. आपण मग असं वाटत होतं हुशार असून काय फायदा. त्यानंतर मी इथं पण 10वी झाल्यानंतर 12वी केली यशवंत कॉलेजमध्ये. त्यानंतर BA पण कम्प्लीट केलं. पण त्याच्यानंतर मी असे याचे पॅरामेडिकल कोर्समधून ब्युटिकल्चरमधून मी नांदेडमध्ये प्रथम आली होती. 2001 मध्ये केला होता. 1 वर्षाचाच कोर्स होता. तिथलच्या त्या संस्थेच्या तगडपल्लेवार मॅडम पण मला त्यांचं पण खूप मार्गदर्शन झालं. मग तिथं तरी म्हणलं आपण असं एखादं इन्स्टिट्यूट तरी खोलावं, म्हणजे जसं आपण मोठे हे तर नाही बनलं ते तरी करावं. पण ती माझ्या मिस्टरांनी इच्छा आज पूर्ण केलेली आहे. त्या आमची स्वतःची संस्था आहे, वाशिमच्या पुढे मंगरुळपीर आहे. तिथं माझ्या सासऱ्यांची पण पहिलेच एक संस्था 72 वर्ष झाली त्या संस्थेला. तर त्या 72 वर्ष संस्थेला झाले. तिथं 2 ज्युनियर कॉलेज आहेत. तर त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी स्वतः संस्था वर्षाच्या अगदी 16व्या वर्षी स्थापन केली. वय वाढून थोडंसं 2 वर्ष, कारण 18 वर्ष झाल्याशिवाय संस्था करता येत नाही. त्यानंतर मग मला कोरोना झाला. मी वर जाता वाचली, म्हणजे खूप लागण झाली होती कोरोनाची मला. तर त्याच्यानंतर मला खूप इतकं नैराश्य येत होतं. मग यांनी एक दिवस म्हटलं, अरे तू एवढं टेन्शन घेते, हे करते, जाऊ दे म्हणे. आपल्या याच्यावर आपण तुझं ब्युटी कल्चर झालेलं आहे, त्याच्यानंतर होम सायन्स झालेलं आहे, आपल्या संस्थेवर तू प्रशिक्षण घे म्हणे. म्हणलं मी घेऊ शकेल का, एवढ्या वर्षांनी 12-13 वर्ष होऊन गेले लग्नाला, नाही घेऊ शकत. नाही घे म्हणे, पहिले घे म्हणे, तुझं ते तू माझं ऐक म्हणे, तू घे. त्यांनी स्वतःच हॉल घेतला आणि स्वतः 7 ते 8 लाख रुपये प्रशिक्षणासाठी खर्च केला. आम्ही गरीब ज्या मुली होत्या त्यांना जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या, स्वतः होऊन आम्हाला फोन लावतात, मॅडम आज आम्ही तुमच्यामुळे पायावर उभं राहिलो. रोजची 500 रुपये रोज आहे त्या मुलींना आज. त्याच्यानंतर आपण मग असंच इथलचे अरुण डोंगरे साहेब कलेक्टर होते नांदेडचे, माझ्या मिस्टरांचे आणि त्यांचे संबंध एकदम जवळचे, म्हणजे बाबांचे वगैरे. आमच्या इथं 6 वर्ष SDO राहिले ते. त्यामुळे त्यांनी आम्हाला मग हे पाहत होते असं यांचं स्टेटस वगैरे, अरे म्हणे हे काय करत बसला तू, काहीतरी कॉलेजचं असे व्यवसाय शिक्षण घे म्हणे, जसं मुलं व्यवसाय करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहतील, किंवा कोणाला नोकरी करायची तर नोकरी करू शकतील, असा एक हे घे म्हणे. मग त्यांनी आम्हाला खूप त्यांची पण मदत झाली. जेव्हा आम्ही पहिल्यांदा कंस्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स टाकला होता, तर त्यांनी स्वतः हे मदत भरपूर झाली. आज माझं मंगरुळपीरला पॅरामेडिकलचं कॉलेज आहे, त्याच्यावर मी प्राचार्य. धन्यवाद. धन्यवाद. आता याच्यानंतर मी वैशाली शिंदे आपलं मनोगत व्यक्त करेल. थँक्यू. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या निर्वाडे मॅडम आणि तर म्हणजे सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थ्यांना म्हणजे मित्रमैत्रिणींना, तर आपण सर्व इथं गेट टुगेदरसाठी जमलेलो आहोत. तर आता मी माझी ओळख करून देते. मी वैशाली वैजनाथ शिंदे माहेरचं आणि सासरचं वैशाली संजय खंडारे सरनेम आहे. आणि माझं BA B.Ed झाले. मी महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय इथे अर्धापूर इथे टीचर आहे. माझा विषय आहे हिंदी. कारण जेव्हा मॅडम वर्गावर हिंदी शिकवायला यायच्या तेव्हा मॅडमला पाहिलं की वाटायचं, मॅडम मी पण एक दिवस ना तुमच्यासारखीच हिंदी शिकवणार. मॅडमचे डोळे, विशेष करून मला डोळे खूप आवडायचे मॅडमचे. आणि शिकवताना तर एवढ्या छान शिकवायच्या त्या, की असं वाटायचं मला की मॅडम वर जाऊन जाऊच नाही. पण नाही, आल्या ना भीती वाटायची, काय ग काय कानातले घातलंच, जाय घरी जाऊन काढून नाही म्हणायच्या. आणि की पहिले कानातल्यासाठी मेकअप करून द्यायची, थोडंसं होती सवय होती, त्याच्यासाठी मात्र मी बोलणी खाल्लेले. ड्रेस व्यवस्थित घालून, कानातले छोटे घालून, ती लिपस्टिक काढून,
तर अशा मॅडम, आणि खरं सांगता मला एक ध्येय होतं की मला खूप खूप वाटायचं की मला मॅडम सारखंच हिंदी म्हणजे हिंदीच विषय हा शिकवायचा, आणि मी आज एवढी छान हिंदी शिकवते की सगळ्या जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यांची म्हणजे हिंदीची टीचर शिंदे मॅडम सगळ्यांचे बेस्ट. बस माझ्या बोलून शब्द सांगते, धन्यवाद. आणि आता याच्यानंतर याच्यानंतर आता शिक्षकांचं भाषण होतील किंवा त्यांचं मनोगत व्यक्त करतील. तर कोण नाव घेऊ? सगळे करणार आहेत. आज गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे, तेव्हा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश देणारे जे महामानव आहेत यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला मी अभिवादन करतो. वास्तविक पाहता आजचा प्रसंग जो आहे, आजचा दिवस जो आहे, तर मनमोकळेपणाने आपण एक दुसऱ्याला समजून घेणं, एक दुसऱ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं, आणि यामध्ये कुठलाच किंतु परंतु नाही. किंवा विद्यार्थी दशेत असताना जे का एका विद्यार्थ्याला दुसरा विद्यार्थी जेवढा आपुलकीने आणि प्रेमाने एक दुसऱ्याजवळ येतात आणि मैत्री जमते, ते निष्कलंक अशी मैत्री, ती जी काही आठवण आहे ती मला या ठिकाणी जाणवली, दिसून आली. या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जे आहे, आत्ता व्यक्त केलं अनेक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी, की शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं काय आहे की त्यांना जे काही आवश्यक आहे, संस्कार म्हणा, शिक्षण म्हणा, आणि तो शिक्षक आणि विद्यार्थी जेव्हा एकरूप होतो तेव्हा त्या विद्यार्थ्याची प्रगती होत असते आणि ते सदोदित ती आठवण त्यांच्या जीवनापर्यंत राहत असते. आणि शिक्षकांना सुद्धा याच्यात समाधान असते की विद्यार्थी कुठपर्यंत तो आकलन करतो आणि त्याच्या बेसवर तो पुढे किती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो, हे शिक्षकांच्या अपेक्षित असते. तेव्हा हे जे काही नातं आहे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं, हे एक दुसऱ्याच्या प्रगतीवर अवलंबून असतं. हे म्हणजे शिक्षक हे एक नैतिकदृष्ट्या त्यांच्या समोर असावा असं त्यांची अपेक्षा आहे, आणि शिक्षकांना आपला विद्यार्थी दिवसेंदिवस प्रगतीपथावर जावा, ते यशस्वी व्हावं आपल्या जीवनामध्ये, अशा पद्धतीची भावना शिक्षकांची असते. ती गोष्ट मला या ठिकाणी दिसून आली. अनेक विद्यार्थी आज आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपला जीवन यापन जे आहे ते समर्थपणाने चालवत आहेत, आणि ह्या घाईगर्दीच्या जगामध्ये आपलं एक स्थान निर्माण करत आहेत. हे पाहून प्रत्येक शिक्षकांना आणि आईवडिलांना सुद्धा सारखा आपल्या मुलांविषयी आणि आपल्या विद्यार्थ्यांविषयी अभिमान वाटत असते. तशाच पद्धतीचा आजच्या 94च्या बॅचची जी काही विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ते आपल्या जीवनात यशस्वी होत आहेत, हे बघून आम्हाला शिक्षकांना सुद्धा अत्यंत अभिमान वाटतो, आनंद होतो. म्हणून मित्रहो, या प्रसंगी अधिक न बोलता आपल्या जीवनामध्ये असेच आपण उत्तरोत्तर यशस्वी होत जावं, आपलं जीवन द्विगुणित व्हावं आणि आनंद आपल्या जीवनात मिळावा, ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, सन्मान आपण केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. नमस्कार. आजच्या उत्सव मैत्रीचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर बाबासाहेब लोकशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरवाडे मॅडम, संस्थेचे सचिव आदरणीय कपिलजी नरवाडे साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बनसरे सर, वाघमारे सर, कंधारे सर, कंबळे सर, इसादकर सर आणि सर्व आमचे शिक्षक सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे विद्यार्थी. काल मी एक 8 दिवसापासून बाहेरगावी होतो. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले आणि मला संभाजीनगरहून रात्री मी उशिरा नांदेडला पोहोचलो. मला आनंद वाटलं की विद्यार्थ्यांचा एक उत्सव मैत्रीचा हा मेळावा आहे. कारण असे प्रसंग जीवनामध्ये
कदाचित फार कमी प्रमाणात येतात. ह्या उत्सव मेळाव्यामध्ये उपस्थित राहून आपण विद्यार्थ्यांशी भेटीगाठी कराव्यात अशी मनात इच्छा निर्माण झाली आणि तो योग मला आला. विद्यार्थी मित्रांनो, आणि मी बातम्या प्रसिद्ध केल्या, पत्रिका मिळाल्या अनेक पेपरला आज तशा बातम्या आहेत. कारण मला शाळेचा अभिमान आहे, कारण 36 वर्ष सेवा करून नुकतंच सेवानिवृत्त झालेला आहे. कारण हा बाबू माझा लाडका विद्यार्थी तो शाळेतच यायचा नाही. नूर खान मिस्त्री हे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर त्या श्रीनगर विभागामध्ये, फार मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत. श्रीनगर आमचं विद्यार्थ्यांचं भांडवल, जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचं आणि परिसरातले विद्यार्थी आणायच्या, त्यांचे वडील आम्हाला चहा घेतल्याशिवाय नाश्ता केल्याशिवाय बाहेर पाठवत नव्हते. एवढा शिक्षकाबद्दलचा त्यांचा आदर. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला हीच सांगायला आवडतं की कारण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जी आत्मीयता होती गेल्या 10 वर्षापासून कमी होत गेलेली आहे. कारण मी नुकताच सेवानिवृत्त झाल्यामुळे आम्हाला फार या 5 वर्षामध्ये वाईट विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनुभव येत आहेत. कारण आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज राहिलेली नाही आहे. कारण मागे जे आपलं नातं होतं ते प्रेमाचं होतं. त्या प्रेमाच्या नात्याने आज आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे, ती ऊर्जा आम्हाला इथपर्यंत आणलेली आहे, ही आम्हाला नाकारता येत नाही. कारण आज तुमचे जे मुलं मुली आहेत, ज्या शाळेत तुम्ही पाठवता, त्या शाळेमधल्या शिक्षकांबद्दल तुमच्या मुलामुलीमध्ये जी आत्मीयता आहे ती कमी होत चाललेली आहे. कारण आज आम्ही जेव्हा वर्गात किंवा वर्गाच्या बाहेर शाळा परिसरात जेव्हा फिरत होतो तेव्हा घरातून मुलं आम्हाला धावून येत होते की माझे सर आले. आज ती आत्मीयता राहिलेली नाही आहे. कारण ह्याला कुठंतरी संस्कारक्षम कमी होत चाललेले आहेत. त्या गोष्टी पालक म्हणून आपण त्या काळजी घेतलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आज आपले विद्यार्थी अनेक ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि भावी पुढे तुमच्या हाताने असे चांगले काम होत राहावं आणि आम्हाला ऐकायला मिळावं आणि शिक्षकांच्या आमच्या सानिध्यात राहावं. आणि शाळा ही एक आपलं दैवत आहे, त्याला कधी विसरू नये. कारण आपण शाळेमुळे मोठे झालेलो आहोत, त्याच्यानंतर शिक्षकामुळे मोठे झालेलो आहोत, ह्याचं आपल्याला सर्वांना भान पाहिजे. आणि भान आहे म्हणूनच हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहात. कारण आज शाळा चालवणं एवढं अवघड झालेलं आहे. आदरणीय अध्यक्ष मॅडम उपस्थित आहेत या ठिकाणी. त्यावेळेस माझी विद्यार्थी एक समिती निर्माण करण्याची एक शासन प्रणाली आज आलेली आहे. कारण माझी विद्यार्थ्यांची आज प्रत्येक शाळेला गरज निर्माण झालेली आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या शाळेकडे आपली शाळा म्हणून पाहावं आणि तिला जसं जमल तसं मदत करावी, या ठिकाणी एवढंच अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. 10वीच्या 93-94 बॅचचे सर्व मित्र आणि मैत्रिणी आजच्या दिवशी एकत्र आले आणि गेट टुगेदरचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. प्रथमतः मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय नरवाडे मॅडम आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक थोरात. यापूर्वी 2 महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला. कालही मी बाहेर होतो. रात्रीला मला सरिताचा आणि वैशालीचा फोन, मी सावंतचा मधुकरचा, आणि लग्न असताना देखील मी गावी गेलो नाही, आज आलो. कारण का एवढा आनंद झाला की आपण आपल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर आपण इतर कामं सोडली पाहिजे आणि तिथे आलं पाहिजे. शालेय जीवनामध्ये आपण बघितलं, मी या संस्थेमध्ये शाळेमध्ये 1984ला नोकरीला लागलो. तेव्हापासूनचा प्रवास आज मला 31 डिसेंबरला 7 वर्ष सेवानिवृत्त होऊन होतात. परंतु एकही असा दिवस गेला नाही की शाळेचा माजी विद्यार्थी मला कुठेतरी भेटला, काय वागणार आहे सर, काय चाललंय म्हटलं नाही, मी त्याला ओळखू शकलो नाही. इथे बसलेली बरेच चेहरे, 32 वर्षाचा कालखंड झालाय, चेहरे बदलले पण विचार आणि भाव तोच आहे. कोंडेकरची माझी नेहमी भेट होते. आमचे सदानंद सकाळ मॉर्निंग ग्रुपला असता, सर कसे काय, छान. आमचे कल्याणकर दे भेटतात, आपको तो मैंने देखा नहीं अभी तक. एवढा शार्प विद्यार्थी मी बघितला नाही. मोगल सर आमच्याकडे जसे आहेत त्या पद्धतीनं आनंद वाटतो. तुम्हाला एक जास्त घटना सांगणार नाही.
नांदेडच्या सत्र न्यायालयामध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी सरकारी वकील म्हणून नोकरी लागलेली आहे आणि तिथं 4 विद्यार्थी आपले नामवंत वकील आहेत, पवार नावाचे आणि 2 आधी भेट झाली. आपल्याकडे पाईकराव सुरू मॅडम, वसंत पाईकराव, त्यांची ती मुलगी आहे. आम्ही एक कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांनी इथे आले, म्हणे सर माझी मुलगी सरकारी वकील MPSC कडून लागलेली आहे. आणि ती मला मुलगी ओळखली, तिला 2 मुलं आहेत, मोठमोठी मुलं आहेत. सर मी तुमची विद्यार्थिनी श्रीनिकेतनमध्ये शिकले. ऐकल्याबरोबर क्षणामध्ये माझं डोकं फिरलं. म्हणजे आपण जे काही इमाने पेरलं ते उगवलं. म्हणून नेहमीसाठी आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता आपण जपली पाहिजे. नैतिकता सर्वात मोठी आहे. आज 45-47 वयाचे आपण आहात, तुमचे मुलं बाळ मोठे असतील. जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा तेव्हा बरेच मुलं भेटतात, कारण माझा फिरण्याचा प्रकार जास्त असतो इकडे तिकडे. आज सरीचा आवाजाने ओळखलं मी, तू आणि परत काय ती ही अशी होती, बरोबर आहे. आज वयाच्या मानानं बदल होतो. म्हणजे सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर मला एवढा आनंद वाटला की निश्चितपणे भावी जीवनामध्ये तुम्ही वेगवेगळे क्षेत्र निवडलेले आहात. कोणी शिक्षणामध्ये शिंदे शिक्षिका आहे ती भेटते नेहमीसाठी, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने कॉन्ट्रॅक्टर आहेत, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये असाल किंवा वेगवेगळ्या गोष्टी या माझ्या शाळेमध्ये केली. मला शाळेने घडवलं म्हणून मी उभा आहे. समाजामध्ये लोक किंमत देतात. ही भावना जोपर्यंत ठेवून आपण पुढे वाटचाल करत नाही जीवनामध्ये, तर तुम्हाला कधीही मागे वळून बघता येत नाही, बघू शकत नाही, कारण तुमचा घोडा हा पुढे वेगाने सरकतो. आणि म्हणून आपण ध्येय गाठत असताना जीवनामध्ये यश अपयश येते. अपयशानं खचून जायचं नाही आणि यशानं होऊन जायचं नाही. पण आपला जो ट्रॅक आहे, काही विद्यार्थी असेल खूप भेटतात, हजारो विद्यार्थी गेले, त्या विद्यार्थ्यांपैकी निवडक तुम्ही असे विद्यार्थी आहात की तुम्हाला आपल्या शाळेची भूतकाळातली दिवस आज तुम्हाला आठवले. आणि खरंच आम्हालाही आनंद वाटलाय. आता मॅडमचं आमचं सगळ्यांचं वय आता आम्ही वार्धक्याकडे लागलेलो आहोत, परंतु नियतीनं आमच्यावर आमचं शरीरयष्टी सगळ्यांची चांगली ठेवली म्हणून आज या ठिकाणी आपण इथे आहोत. हीच भावना आपण आपल्या जीवनामध्ये भावी जीवनामध्ये ठेवा आणि आलेल्या गेलेल्या लोकांना जेवढी तुम्हाला मदत करता येईल ती मदत करा. आपला जवळचा दूरचा परका जरी कोणी असेल आणि तो आपल्याकडे ज्या भावनेने येतो, शक्यतो तर समाधान करण्याचा आपण प्रयत्न करा. महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही तर फार सुदैवी आहात, डायरेक्ट प्राचार्य तुम्ही. मी तर अगोदर मागवा हनुमंत सरजीची मुलगीच आहे का असं वाटलं मला, देशमुख. पण नाही, सरिता, योगिता आणि योगेश ते 2 मित्रांच्या मुले आहेत. त्या सांगायचं म्हणजे आज हे चेहरे 40, 32, 33 वर्षांत आपल्याला बघायला मिळतात. डोळेबाई आमच्या काय तब्येत ठीक नाही ना, मी अगोदर ओळखलंच नाही, इथं आल्याच्या नंतरच. सगळ्यांना आरोग्य लाभो, आपण उत्तरोत्तर आपली प्रगती करो आणि समाजाचा एक घटक म्हणून आपण समाजाशी काय दिले लागतो या भावनेने ज्या समाजामधून आपण आलो त्या समाजाशी बांधिलकी बाळगण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करा. आपलं आयुष्य सुखकर समृद्धीचं जावं. कुठे जर आम्ही भेटलो, नमस्कार चमत्कार झाला पाहिजे, अपेक्षा आम्हा शिक्षक वर्गांना काहीही नसते. आपला विद्यार्थी हा उंच शिखरावर गेला की एवढा मोठा अभिमान, हा आकाशापेक्षा मोठा अभिमान तो असतो. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा. परत एकदा आपण आम्हाला इथं बोलवलं, आमचा सत्कार केला आणि आम्हाला काही बोलण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो.